डिस्किट किंवा चंबा मठ किंवा मैत्रेय बुद्ध. डिस्किट मठ याला डिस्किट गोंपा किंवा डिस्किट गोंपा म्हणूनही ओळखलं जातं. संरक्षण करतो अशी त्यांची धारणा आहे. मैत्रेयी बुद्ध या मठामध्ये प्रार्थना हॉलमध्ये चो रिनपोचे यांची मूर्ती आहे. एक मोठा ड्रम आणि भयंकर संरक्षक देवतांच्या तिथं अनेक प्रतिमा आहेत. त्या फ्रेस्को या तंत्रानं तयार केलेल्या आहेत. मठाचा एक उंच कपोल तिबेटच्या तशील होंपो सारखा आहे. डिस्किट हे नुब्रा खोऱ्यातलं सगळ्यात जुनं आणि सर्वात मोठ्या मठासाठी प्रसिद्ध आहे. अगदी बाहेर तुम्हाला भगवान चंबाची अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी मूर्ती दिसेल. हे खूप चांगलं केलेलं पेंटिंग काम आहे. ही अतिशय निवांत आणि शांत जागा आहे. नुब्रा खोऱ्यात तुम्हाला हा पुतळा सगळीकडे दिसेल. डार्क सूरज पीछे की तरफ है ना, सूरज की तरफ सूरज पीछे की तरफ. डिस्किट मठ नुब्रा खोऱ्यातल्या डिस्किट गावात म्हणजे 3144 मीटर किंवा 10,315 फूट उंचावर शोक नदीच्या पूर मैदानाच्या एका टेकडीवर बसलेलं आहे. नुब्रा ही नदी शोक नदीची उपनदी आहे, जी लडाख पर्वतराजीच्या उत्तरेकडील सिंधू नदीला समांतर वाहते. दरी कमी उंचीवर असल्यानं इथं हवामान सौम्य आहे, ज्यामुळे हिरवीगार झाडी निर्माण झाली आहे. म्हणूनच या खोऱ्याला लडाखची बाग असंही म्हणतात. तिबेट आणि चीन मधील कारवा मार्गाचा एक भाग ही दरी होती. दरी हे दुहेरी कुबड्या असलेल्या बॅक्ट्रियन उंटाचं घर. हिवाळ्यात पर्वत अनेकदा दुर्गम बनत असल्यानं खोऱ्यातील डिस्किट गाव आणि मठ हे प्रामुख्यानं खोऱ्यातील लोकांसाठी एकत्र येण्याचं केंद्र आहे.